हा जो आपला समोरचा पीस आहे हे आपली पडवी आहे. हे बघा, तिथूनच हा बीम आपला वॉल नसल्यामुळे तिथे वरती बांधकाम करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो बीम टाकावा लागतो आहे आणि तोच सरळ आपण पुढपर्यंत ओढलेला आहे. 31 फुटापर्यंत असं केलेलं आहे. त्याला पूर्ण प्रॉपर रिंग आपण चारी बाजूला दिलेली आहे. चारी कोपऱ्यांना आपण ह्याला रिंग दिलेली आहे. हे बघा, आता ह्या साईडला मी उभं राहून तुम्हाला दाखवतो की नेमकं काय चाललं आहे. हे बघा, तर इथे खडी घेण्याचं काम चाललं आहे. म्हणजे आपलं हे रिंग आहे ते आजच्या दिवसामध्ये आपल्याला होतं, कारण की पावसाचं काय खरं नाही. सकाळपासून पाऊस चालूच होता, त्यामुळे कामाची धावपळ चालू झाली आपली. या साईडला पण पडदी वगैरे पण होतल्यात. नॉर्मल पडदी आहे, म्हणजे पावसाचा जो फ्लो आहे तो डायरेक्ट खिडकीतून आतमध्ये यायला नको, त्याच्यामुळे. एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ खाताळकर ब्लॉग्समध्ये. तर गुहागरमध्ये बोरिवलीची जी आपली साईड आहे तिथे आता काम कितपत आलं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. मागे पण मी एक व्हिडिओ टाकली होती. सो आता आपलं बांधकाम आहे थप्पी, ते बऱ्यापैकी लेवलला आहे. फक्त आता आपल्याला फक्त 2 बीम टाकायचे आहेत, ते मध्ये ॲडिशनल आहेत. सो ते बीम आपल्याला 31 फुटापर्यंत एक बीम आहे, एक रिंग टाकायची आहे आपल्याला, आणि एक जी आहे ती 12 फुटाची रिंग आहे. तर असं आपल्याला ते आता ओतायचं काम इथे चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की आपलं बांधकाम आहे ते कितपत बऱ्यापैकी आलेलं आहे. आता मी बांधकामावरच वरती उभा आहे, दिसेल तुम्हाला. तर दाखवतो तुम्हाला नेमकं काय चाललं आहे. तर चला बघा मित्रांनो, असं काम इथे चालू आहे. आताची ही लेवल आहे, मी इथे आता जो उभा आहे हे मी आता बॅक साईडला आहे. खरं तर हे 3 रूम आहेत. हा एक फर्स्ट, म्हणजे तो फर्स्ट आहे तिकडून. फर्स्ट मोठा रूम आहे तो, त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड, म्हणजे हे 3 रूम पडले. 3 BHKचं आपलं हे प्लॅन आहे. 3 रूम पडले. तर ही जी बाजूची म्हणजे बॅक साईड आहे तर तिची हाईट आहे ती आपली 8.5 आहे, आणि त्याला तिथून आपण 1.5 फुटाचे बेबल मारणार आहोत. आता काय होणार आहे, इथून जी रिंग आहे मी तुम्हाला बोललो होता, तर ही जी रिंग आहे 12 फुटाची, तर ती तिथे एक दगड लागून त्याच्यावरती जाणार आहे, किंवा ती 6 ते 7 इंचाची तोडणार आहोत. त्या साईडला आपण काय केलं आहे, 1 फुटाचा आपण बीम तो ओततो आहे, कारण की तिथून जो अंतर आहे मधला अंतर तो खूप असल्यामुळे आपल्याला ते तसं करावं लागते. तर तिथे जाऊन पण तुम्हाला प्रॉपर दाखवतो. पण त्याआधी इथे आपली जी बॅक साईड आहे, बॅक साईडची जी हाईट आहे आपली, तर ती 8.5 फूट झाली, म्हणजे 8 फूट 7 इंच ही बऱ्यापैकी हाईट झालेली आहे. त्याच्यावर आपले हे बेबल मारायचे आहेत, कारण की एक साईडला स्लोप आहे, 2 पाकी पत्रा असल्यामुळे आपल्याला ते असं करावं लागते. ते दिसेल तुम्हाला कशा पद्धतीने हे केलेलं आहे. इथे जे शिल्लक ठेवलं आहे त्याचा रिंग आपला जो एक बीम असा आडवा येणार आहे, कारण की ते वॉल नाही आहेत. वॉल असत्या तर आपण त्याच्यावर डायरेक्ट बांधकाम केलं असतं, ज्याप्रमाणे हे इथे केलं. तर इथे वॉल नसल्यामुळे आपल्याला ते आर्टिफिशियल तयार करावं लागतं आहे. त्याप्रमाणे तिथे पण वॉल नव्हती. हे जे वॉल का नाही, कारण की आपला जो टॉयलेट बाथरूम म्हणजे मिक्स जो आहे कॉमन, तो इथे सेंटरला आला आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथे वॉल मिळाला नाही इथे आणि ह्या साईडला. तर त्याच्यामुळे आता आपल्याला इथे रिंग ओतावी लागते, कारण की वरती जर बांधकाम गेलंच पाहिजे, प्रायव्हसी ही राहिलीच पाहिजे त्याच्यामुळे. तर ते पूर्ण पॅक करायचे, त्यासाठी आपल्याला इथे बीम ओतावं लागणार आहे वरच्या वरती. तर तिथे एक मोठा लांबच्या लांब 31 फुटाचा जो बीम आहे ते ठोकायचं, म्हणजे करायचं काम चालू आहे, तयार करतायत ते. आणि ह्या साईडला इकडचं अजून तयार नाही केलं. आता मी वरती बांधकामावर आहे, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला स्लो दाखवतो आहे. हे बघा इथे, तर हे 12 फुटाचा आपला हा जो बीम आहे, ही जी रिंग आहे ती आपल्याला ओतायची आहे. आता ही जी हाईट आहे, ही जी हाईट आहे टॉप हाईट थप्पी बांधकामाची, तर ती 10-10.5 फूट झालेली आहे. म्हणजे 10 फूटच होती, आपण त्याला उठवलं, कारण की आता हाईट थोडी कमी होते, ते पण ॲडिशनल उठलेलं आहे वरती. तर ही 10.5 फूट हाईट झालेली आहे. 5 लाईन रिंगच्या वरती आपल्याला लागलेल्या आहेत, आणि ह्या साईडला खालच्या पडवीला त्या 2 लाईन लागल्या आहेत, म्हणजे 8 फूट 7 इंच ती हाईट झाली. फ्रंटची जी हाईट आहे ती पण 8 फूट 7 इंच झालेली आहे. ते जाऊन तुम्हाला दाखवतो आता मी. हे बघा, इथे पाईप वगैरे टाकली उभं राहण्यासाठी, सगळी ठोकाठोक चाललेली आहे. हा जो बाथरूमचा पीस आहे, टॉयलेट आणि बाथरूमचा कॉमन पीस आहे, ते दोन्ही मिक्स असणार आहेत आपले. या साईडला दिसेल तुम्हाला. आणि इकडं असा हा बीम आपल्याला ठोकायचा. हे सगळं म्हणजे हे तुम्हाला 3 रूम मी दाखवले या साईडचे, बॅक साईडचे. तर इथे टॉयलेट बाथरूम आहे, ती गल्ली आहे, त्या गल्लीतून डायरेक्टली आपण किचनमध्ये एंटर करणार, आणि त्याच्यानंतर हा आपला हॉल आहे. हा हॉल, मी ते गणपती वगैरे इथेच बसणार, आणि हॉलमधून एंट्री आपल्या देवरूमला आहे. तिथे पण ते वॉल टाकायचे आहे, त्यासाठी दगड वगैरे बाहेर काढलेले आहेत. तिथे पण आपली वॉल असणार आहे. स्वतः ते झालं, त्याच्यानंतर ही ओटी आहे बाहेरची. आता इथे ते म्हणजे जे आपण जी बीम टाकतो त्यासाठी इथे जे सपोर्ट आहेत ते सगळे उभे केलेले आहेत, आणि पायपाच्यानुसार आपण इथे उभं वगैरे राहण्यासाठी, माल वगैरे ओतण्यासाठी ते तसं तयार केलेलं आहे. तर हे ओटी झाली आपली. त्याच्यानंतर हे किचन, तर मी तुम्हाला बॅक साईडून मी सुरुवात केली होती, तिकडून 3 रूम आपले होते तिथून. स्वतः असं हे होणार आहे. आणि त्याच्यानंतर या साईडला समोर पण तुम्हाला दिसेल की नेमकं काय केलेलं आहे. हे बघा, हा किचन आहे आपला. किचन मोठा आहे थोडा, कारण की इथं जो फाउंडेशन होता पहिला तो आपण कॅन्सल केला, त्यानंतर त्याला तिकडे पुढे जरा वाढवलेला आहे. आणि
हा जो आपला समोरचा पीस आहे ही आपली पडवी आहे. हे बघा, तिथूनच हा बीम आपला वॉल नसल्यामुळे तिथे वरती बांधकाम करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो बीम टाकावा लागतो आहे. आणि तोच सर्व आपण पुढपर्यंत ओढलेला आहे 31 फुटापर्यंत असं केलेलं आहे. त्याला पूर्ण प्रॉपर रिंग आपण चारी बाजूला दिलेली आहे, चारी कोपऱ्यांना आपण ह्याला रिंग दिलेली आहे. हे बघा, आता ह्या साईडला मी उभं राहून तुम्हाला दाखवतो की नेमकं काय चाललं आहे. हे बघा, तर इथे खडी घेण्याचं काम चाललं आहे. म्हणजे आपलं हे रिंग आहे ते आजच्या दिवसामध्ये आपल्याला होत आहे, कारण की पावसाचं काय खरं नाही. सकाळपासून पाऊस चालूच होता, त्यामुळे कामाची धावपळ चालू झाली आपली. या साईडला पण पडदी वगैरे पण होतल्यात. नॉर्मल पडदी आहे, म्हणजे पावसाचा जो फ्लो आहे तो डायरेक्ट खिडकीतून आतमध्ये यायला नको, त्याच्यामुळे तर अशा पडद्या आपण इथे ओढलेल्या आहेत. त्या साईडला पण तुम्हाला दिसेल हे अशा पडद्या आपण तयार केलेल्या आहेत. त्याच्यावर वापर आपण उभं पण राहू शकतो, एवढ्या मजबूत ह्या पडद्या आहेत. तिन्ही पण म्हणजे ह्या साईडला रस्त्याच्या साईडला तिन्ही ओतलेल्या आहेत त्या पडद्या, दिसेल तुम्हाला तिकडे. तर असं हे बांधकाम झालं आहे. इथून आहे तर आपला जो बेबल आहे तो येणार, तो डायरेक्ट तिकडे खाली जाणार, तेवढं जाणार म्हणजे टॉप लेवलपासून. हे बघा, तर हे बांधकाम असं झालेलं आहे. हे वरती 2 पाकी आहे, म्हणजे तिथून असा क्रॉस बेबल जाईल आणि तिकडून असा क्रॉस बेबल जाईल. आणि खालचा जो पत्रा आहे तसा या साईडला आहे, म्हणजे वरचं पाणी आहे ते खालच्या पत्रावर पडून ते डायरेक्ट जमिनीवर पडेल. सेम पुढे पण तसंच आपण केलं आहे, दाखवतो तुम्हाला. समोर आहे, समोरचा पत्रा असा असल्यामुळे तो त्या साईडचा पत्रा पण त्या साईडला आहे, म्हणजे वरचा जो पाणी आहे तो त्याच्यावर पडल्याच्यानंतर डायरेक्ट फ्रंटलाच पडेल असं केलं आहे. तर अशा पद्धतीने इथे काम चालूच आहे आपलं. तर आता हे ओतताना पण तुम्हाला प्रॉपर दाखवतो सगळं की कशा पद्धतीने ते ओतायचं आहे. आता ही सगळी सेटिंग चालली आहे, म्हणजे प्रॉपर ते एक लेवलमध्ये आलं पाहिजे, आतबाहेर झालं नाही पाहिजे. आपण हे 9 इंचाप्रमाणेच ओततो आहे, म्हणजे आपला जो जांभा चिरा आहे त्याप्रमाणे 9 इंचाची साईज आपण घेतलेली आहे. आणि जी हाईट आहे त्याची ती 1 फुटाची आहे, म्हणजे 12 इंचाचा आपण तो ओतणार आहोत. त्याप्रमाणे प्लाय पण तुम्हाला दिसेल की फिटिंग केलेले आहेत, जॉईंट केलेले आहेत, असं सगळं केलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी पुढे की कशा पद्धतीने हे ओतत आहेत. रिंग ओतायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी रिंग आपली निम्मी ओतून झाली, दिसेल तुम्हाला. तर हे प्लाय असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतो आहे, कारण की प्लाय एक साईडने खेचला ना की तो बाहेर जातो, फेकतो आहे. तरी पण बऱ्यापैकी आपण ते लेवलमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते प्लास्टरमध्ये आपण अजून व्यवस्थित करू एक लेवलमध्ये. आधी हे व्यवस्थित सुकू दे, त्याच्यानंतरच आपण ते बाकी करणार आहोत. तर हे एवढंसं झालं. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि अजून आपलं काम चालू आहे. आपण अजून साईडवरच आहोत. फक्त आता राहील आपला तो तिकडचा समोरचा, माझ्या समोरचा बीम आहे तोच राहणार आहे. बाकी आपलं बऱ्यापैकी होऊन जाईल, दिसेल तुम्हाला. हा बीम राहील समोरचा, मी त्याच्यावर टाकायचा येतो. बाकी आपलं होईल. म्हणजे आता जो सगळा माल तुम्हाला मी दाखवला होता तो सगळा संपलेला आहे. हे बघा, कडीचा जो माल आहे तो सगळा संपलेला आहे. आणि हे एवढंसं आता ओतून झालेलं आहे अर्ध बऱ्यापैकी. अजून थोडा माल बनावा लागेल, त्यात ते तयारी चालेल त्याची. हे सगळं कंप्लीट करूनच आपण मग घरी जाणार आहोत. हे बघा, असं इथपर्यंत आले, थोडंसंच लागेल. हा बीम ओतून झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती आपलं बांधकाम चालू होईल. म्हणजे ते पण कोडीच्या लाईन येतील 3, त्याच्यावर आपण बेबल मारणार आहोत ते. आणि इथे पण सेम तसंच हे दगड काढून टाकायचे हे वाले, म्हणजे 1-2 दगड काढावे लागतील. त्याच्यानंतर हा जो बीम आहे तो येईल, किंवा 1 दगड काढावा लागेल असं. हे बघा, 10.5 फुटावरून आता वरती आहे. लाईट जॉईन करून आपण ते मारलेत, कारण की हे जी आपण खालची रिंग होती ती 6 फूट म्हणजे 6 इंचाची ओतली. म्हणजे जो आपला दगड आहे जांभा दगड 6-9चा त्याप्रमाणे ओतली. त्याच्यामुळे ते आता आपल्याला जॉईन करून असं घ्यावं लागले ते रिंग ओतायला. तर हे होईल उद्याला. तर बऱ्यापैकी 1-2 दिवस त्याला सुकायला जावं लागतील, कारण की मध्ये सपोर्ट काय नाही. मधलं अंतर बघा, 15 फुटाचं मधलं अंतर आहे. त्याचा फोनमध्ये तुम्हाला कमी वाटत असेल, पण 15 फुटाचं हे मधलं अंतर आपलं आहे. हे बघा, तिथून ते तिथपर्यंत. आता बघूया, हे होईल आता थोड्या वेळानं आम्ही पण निघू. हे बघा, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अवतार थोडा उन्हातून खराब झाला आणि केस पण कापले, त्याच्यामुळे वेगळंच दिसतंय. तर थोडं जरा ॲडजस्ट करा. सो व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर आपण व्हिडिओ आणखीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो, धन्यवाद.